नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते ॲक्च्युअलमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत आणि 3 जिल्ह्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न काय होते व त्याची उत्तरं याची माहिती आपण पाहणार आहोत. आणि मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांवरचा हा 4था व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 3 व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. ते 3 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल ओपन करा. त्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये कोर्ट भरती म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला विनंती आहे, तुमची मुलाखत झाल्यानंतर 88 06 06 86 18 हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न आवर्जून पाठवा, ही तुम्हाला विनंती आहे. चला मग आता 3 जिल्ह्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तसंच इतरही कोर्स VAJ अकॅडमी ॲपमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीला आपण सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी जी मुलाखत झाली 29/8/2018ला, त्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहूयात. आता तुम्हाला वाटेल 18चे प्रश्न आत्ता पाहून काय फायदा, तर असेच प्रश्न तुम्हाला आत्तासुद्धा विचारले जाणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पहा. नमस्कार सर, माझा आज सातारा जिल्हा न्यायालय 29/8/2018 रोजी शिपाई या पदासाठी मुलाखत झाली. त्यामध्ये मला विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. पहिला प्रश्न पहा. मी आत येऊ का विचारलं, तर न्यायाधीश म्हणाले ते या म्हणाले. पुढे पहा. नंतर मी पॅनेलमध्ये 4 व्यक्ती होते, मी प्रत्येकाला नमस्कार केला, त्यानंतर मला बसा म्हणून सांगितले. म्हणजे हे पहा, खूप व्यवस्थित माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांनी की पॅनलमध्ये 4 व्यक्ती होते आणि त्याने प्रत्येकाला नमस्कार केलेला आहे. तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने सुरुवातीला आत येऊ का विचारायचं आहे, मी आत येऊ का सर, आणि त्यानंतर प्रत्येकाला नमस्कार करायचा आहे. त्याच्या पुढे पहा. मला नाव विचारलं, म्हणजे ते जे कोणी मुलाखत घेणारे होते त्यांनी नाव विचारलं, मी माझं नाव सांगितलं. आता इथं मी नाव ते कलर करून हे केलेलं आहे, हाईड केलेलं आहे. पुढे पहा. नंतर नाव विचारलं, गाव विचारला. सुरुवातीला नाव विचारलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गाव विचारलं तर मी सांगितलं कराड. पुढे पहा. त्यानंतर मला शिक्षण विचारलं तर त्यांचं शिक्षण MSc एन्व्हायरमेंट असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण तेच त्यांचं झालेलं आहे. त्यानंतर पहा. 5 प्रश्न झाले. 6वा प्रश्न आहे. सर होते दुसरे, त्यांनी विचारलं शिपाई पदाची कामे. म्हणजे आधीचे 5 प्रश्न एका न्यायाधीशाने विचारले, आता दुसऱ्या न्यायाधीशाने काय विचारलं तर शिपाई पदाची कामे. तर मी सांगितलं 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या कामाचे वेगवेगळे स्वरूप आहे. म्हणजे यांनी व्यवस्थित माहिती घेतलेली आहे पहा सगळी. जसे पहिले न्यायालयीन शिपाई, दुसरे न्यायाधीशाच्या निवासस्थानाच्या शिपाई, म्हणजे न्यायाधीशाच्या निवासस्थानाचे शिपाई. हे लक्षात ठेवा बरं का. शिपायाला 2 ठिकाणी काम करावं लागतं, एक न्यायालयामध्ये किंवा न्यायाधीशाच्या निवासस्थानी. बरोबर आहे. शिपाई याचे काम वेगवेगळ्या प्रकारचे असते. न्यायालयीन शिपाईची कामे झाडू मारणे, चहा पाण्याची व्यवस्था करणे, बोर्ड पुकारणे म्हणजे पुकारा करणे, आणि निवासस्थानाची कामे आहेत बाजार आणणे, लहान मुले सांभाळणे, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता 7वा प्रश्न पहा. त्यानंतर शिपाई पदाची कामाची वेळ विचारली, तर मी सांगितलं 9:30 ते 6 आहे, पण वरिष्ठ लोक साहेब थांबले असतील तर शिपाईने थांबणे महत्त्वाचे असते. अतिशय परफेक्ट असं उत्तर दिलेलं आहे. तर ही वेळ लक्षात ठेवा आणि असा प्रश्न तुम्हाला आला तर सेम असंच उत्तर द्या. यांनी जेवढे प्रश्न विचारलेत ना त्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम छान दिलेली आहेत पहा. पुढे पहा. त्यानंतर त्यांनी विचारलं सध्या काय करता, तर मी सांगितलं घरचा व्यवसाय बघतो. वडील काय करतात विचारलं, मी सांगितलं वारले आहेत. आता त्यांचे वडील दुर्दैवानं वारलेले आहेत. 10वा प्रश्न आहे पहा. त्यानंतर विचारलं तुमच्याजवळ विशेष कौशल्य काय आहे, मी सांगितलं बागकाम करू शकतो, मला आवड आहे आणि माझं शिक्षण त्याच क्षेत्रात आहे. त्यानंतर मुख्य साहेब त्यांनी विचारलं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर मी सांगितलं पृथ्वीवर वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरचं वाढतं तापमान. तर प्रदूषणामुळं म्हणण्यापेक्षा ठीक आहे, प्रदूषण, कार्बन डायऑक्साईड, बरोबर दिले त्यांनी उत्तर. ते म्हणाले हेच इंग्लिशमध्ये सांगा, मला व्यवस्थित इंग्लिश येत नाही असं त्यांना सांगितलं.
खूप छान उत्तर दिलं आहे. त्यानंतर या असं बोलले. मग नंतर मी सर्वांना नमस्कार केला, नंतर मी सर्वांना धन्यवाद बोललो आणि बाहेर आलो, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते या म्हटल्यानंतर उभं राहून सर्वांना धन्यवाद तुम्हाला म्हणायचं आहे, सर्व न्यायाधीशांकडे पाहून ना एकदाच म्हणायचं आहे धन्यवाद आणि आपलं बाहेर यायचं आहे. तर हे झालं सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विचारलेले प्रश्न. आता आपण नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात. पण मित्रांनो, व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. तसंच व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला प्रश्न पाहिजेत, असे जे काही तुम्हाला वाटते त्या कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. चला आता नागपूर या ठिकाणी पहा काय आलेलं आहे. तर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय 29 ऑगस्ट 2018ला ही मुलाखत झालेली आहे पिऊन यासाठी. पहा, याआधी जॉब केला का, असा प्रश्न होता पहिला प्रश्न. आता मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं असेल, केला असेल तर केला, नसेल केला तर नाही केला. आणि मग त्यांनी केला असं उत्तर दिलं म्हणून त्यांना विचारलं कुठे केला. पहा, पोट प्रश्न कसे तयार होतात. पुढे कोणते काम होते, म्हणजे त्यांनीच डेफिनेटली सांगितले मी जॉब केला आहे. मग त्यांना विचारलं कुठे केला. तिसरा प्रश्न तिथं कोणतं काम होतं. त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारला शिक्षण किती झाले. पाचवा प्रश्न विचारलेला आहे कुठून आलात. सहावा प्रश्न वडील काय करतात. मग तुम्ही जर पाहिला असेल आपले आधीचे 3 व्हिडिओ, तर बऱ्याच प्रश्न म्हणजे जवळपास प्रत्येक इंटरव्ह्यूला वडील काय करतात हा प्रश्न विचारलेला आहे बरं का. तुम्ही सध्या काय करता असा प्रश्न आलेला. त्याच्या पुढे तेच पहा, एवढे 7 प्रश्न त्यांना विचारले आणि नंतर म्हटलं ओके येऊ शकता तुम्ही. 2 ते 3 मिनटं सर्वांचेच इंटरव्ह्यू झाले. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचे इंटरव्ह्यू किती वेळ झाले, तर 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता जळगाव जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यू झालेला आहे त्याचे प्रश्न पहा. 7 प्रश्न विचारले त्यांना. पहिला प्रश्न तुमचे नाव काय. त्यांनी नाव सांगितलं असेल. दुसरा प्रश्न तुमचा थोडक्यात परिचय द्या. आता परिचय द्या म्हणलं की आपलं संपूर्ण नाव सांगायचं, आपण कुठे म्हणजे शिक्षण काय झालं आहे ते सांगायचं आहे, कुठं राहतो ते सांगायचं आहे. ठीक आहे. पुढे पहा, तुमचे टायपिंग झाले आहे तरी तुम्ही शिपाई पदासाठी का आलात. तर मी याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की अशा वेळेला काय म्हणायचं की सर मान्य माझं टायपिंग झालं आहे पण मला सध्या गव्हर्मेंट जॉबची आवश्यकता आहे. मग तो शिपाईचा का असेना पण मला त्याची आवश्यकता आहे म्हणून मी आलो आहे. आणि जरी शिपाई पदाचा मला जॉब तुम्ही दिलात तर मी मन लावून हे काम करेल. पुढे पहा, तुम्ही शिपाई पदाचे काम कराल का तुम्हाला लाज वाटेल. सरळ म्हणायचं आता मी जे उत्तर दिलं ना, नाही लाज वाटणार नाही, प्रामाणिकपणे काम करेल आणि कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, सर्व कामंही चांगलीच असतात. पुढे पहा, शिपाई पदाचं काम सांगा. आता शिपाई पदाचं काम आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिले. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात का नाही फॉर्म. आता हे जे शिपाई पदाचं काम आहे ना, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांना विचारला आहे बरं का. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात का नाही फॉर्म टाकला, इकडे का आलात. तर याचं उत्तर प्रामाणिकपणे सांगायचं. फॉर्म भरताना आपण जो विचार केला ना, शक्यतो जागा जास्त असतील तरच मुलं असं करतात. 2 कारणं असतात. एक तर जागा जास्त असतील किंवा जागा कमी आहेत, मग कॉम्पिटिशन कमी आहे म्हणून जे काही तुम्ही फॉर्म भरताना विचार करून फॉर्म भरला आहे तोच विचार तिथं प्रामाणिकपणे टाकायचा आहे. आणि शेवटी असं म्हणायचं आहे, जरी मी या जिल्ह्यात आले तरी मी जॉईनिंग झाल्यानंतर बदली करून माझ्या जिल्ह्यात जाणार नाही, इथेच नोकरी करणार आहे, कारण हा जिल्हासुद्धा माझ्या जिल्ह्यासारखाच चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता असं त्यांना म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण 3 जिल्ह्यांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची माहिती पाहिलेली आहे. आणि अजूनही तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे प्रश्न पाहिजे असतील तर तसं व्हिडिओच्या खाली कमेंट करा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. थांबूयात. धन्यवाद.